ऐन वेळेवर पाहुणे मंडळी आली. घरात भाजीला काहीच नसेल आणि भाजी काय करावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आजची ही बटाट्याची भाजी त्यांना नक्की करून खाऊ घाला. प्रत्येक घासाला तुमचं कौतुक होणार आणि जाताना रेसिपीही विचारल्याशिवाय राहतील नाही. चला तर मग करायला साधी सोपी असलेली ही बटाट्याची भाजी आपण तयार करूया आज. तर इथे सर्वात आधी कुकरमध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे आपल्याला घालून घ्यायचे आहेत. सुरुवातीला बटाटे मी आधी धुवून घेतले होते. आता हे बटाटे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत तिन्ही. वर यावर पाणी घालून घेणार आहोत. आणि हो, रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत आणि कुकरच्या आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्यांमध्ये बटाटे चांगले आपले उकडले जातील. तर आता कुकर गॅसवर मी ठेवलेला आहे. तोवर आपण एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी ते पाव चमचा आपण धणे घेतलेले आहेत आणि सोबतच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत 6 ते 7 काळी मिरी. त्याचबरोबर इथे पाव चमचा बडीशोप आपल्याला घालायची आहे. आता हे सर्व साहित्य मी भाजलेले नाही, तसेच वापरलेले आहेत. तर आता आपल्याला याची जाडसर अशी पावडर तयार करायची आहे. फार जास्त बारीक नाही करायचं. खलबत्त्यामध्येही तुम्ही बारीक केलं तरीही चालेल. तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पुढचं साहित्य घालून घेणार आहोत. तर आता इथे आपण कांदा चिरत बसण्यापेक्षा आपण मिक्सरलाच हा फिरवून घेणार आहोत. याने वेळही वाचतो आणि भाजीची टेस्टही वाढते. त्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि जाडसर असा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचा आहे आपल्याला. यासाठी वेगळं असं कुठलंही आपण वाटण करणार नाही आहोत. फक्त इथे कांदा आपण मिक्सरला फिरवून घेत आहोत. सोबतच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे 2 लहान असे तुकडे घेतलेले आहेत मी. एवढंच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सोबत काही कढीपत्त्याची पानंही घालणार आहोत. आता याला आपण वाटण नाही म्हणू शकत, कारण आपण इथे दुसरं कुठलंही साहित्य वापरलेलं नाही. फक्त हा कांदा आपण जाडसर न ठेवता तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर असं हे पूर्ण बारीक करून घ्यायचं. आता बटाटेही आपले उकडलेले आहेत, ते मी काढून घेतलेले आहेत कुकरमधले. पण अजूनही बटाटे गरमच आहेत. तर त्याची साल आधी काढून घेणार आहोत. आता हे बटाटे नवीन असल्यामुळे बघा, याची साल अगदी सहज निघते आणि हे बटाटे शिजल्याही लवकर जातात. तर आता ही पूर्ण बटाट्याची आपण साल काढून घेणार आहोत. बटाटे अजूनही गरम आहे, त्यामुळे मी थोडं थांबून याची साल काढून घेते आणि पूर्ण काढल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर इथे पूर्ण बटाट्याची आपण साल काढून घेतलेली आहे. सोबतच थोडे बटाटे बघा, साल काढताना सालीसह थोडं निघालेले होते, ते मी बाजूला काढलेले आहेत. आता कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. तर तेल थोडं तुम्हाला जास्त वाटत असेल तर कमी केलं तुम्ही तरीही चालेल. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. तोवर थोडं थांबायचं. आणि आता मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर यामध्येच आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे. तर इथे पाव चमचा आपण जिरे घालून घेतलेले आहे. तेही चांगले फुलू दिलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये आपण जो कांदा मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे. आणि छान हलकासा सोनेरी रंगाला येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कारण हलकासा कांदा बारीक आहे, त्यामुळे तो चांगला भाजला गेला पाहिजे. जितका तो चांगला भाजला जाईल तितका त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल आणि भाजीला चव चांगली येईल. तर आता यामध्ये आपल्याला 2 चिमूट एवढा हिंग घालायचा आहे. हिंगही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कढीपत्ता भाजीमध्ये वरून न घालता मी तो थोडासा बारीकच करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. म्हणजे तो भाजीमध्ये एकसारखा सगळीकडे लागला जातो आणि विशेष म्हणजे तो पोटात जातो. ते खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा मुलं म्हणा की मोठी मंडळी भाजीमधून तो वेगळा काढून टाकतात. तर तसं होऊ नये त्यासाठी असा बारीक करायचा. आणि बघा, आता कांद्याचा रंगही बदललेला आहे. आपल्याला पाहिजे तसा कांदा छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया. तर सर्वात आधी आपण जी पावडर इथे तयार करून घेतलेली होती ती पावडर घालून घेणार आहोत. म्हणजेच एक मसाला आपण जो तयार केलेला होता बडीशोप घालून तो. आता सोबतच पाव चमचा हळद, पाव चमचा इथे गरम मसाला, त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर इथे हे तिखट कमी, चवीला तिखट असल्यामुळे थोडं जास्त घातलं आणि घरचाच तयार केलेला काळा मसाला घातला, असा पाव चमच्यालाही थोडा कमी, किंवा कुठलाही एखादा दुसरा तुम्ही गरम मसाला वापरू शकता. तर आता हे सर्व साहित्य आपण एकत्र मस्त असं करून भाजून घेणार आहोत. भाजीमधले कोरडे मसालेही चांगले भाजले गेले पाहिजे. भाजीला रंगही छान येतो आणि भाजीची चवही छान लागते. आता यामध्येच आपण भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत. तर ती नुसतं वरूनच न घालता अशी फोडणीमध्येही घालायची, त्यामुळे ही भाजीची चव छान लागते. आता सर्व साहित्य तर आपलं घालून झालेलं आहे आणि चांगलं परतून सुद्धा झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत.
तर भाजीमध्ये वेगळं पाणी न घालता असं पाणी गरम करून घ्यायचं. म्हणजे एक प्रकारची ही फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. मी इथे अर्धा ते पाऊण पेला पाणी घातलेलं आहे. तर इथे तुम्हाला भाजी कितपत दाटसर, पातळ हवी आहे त्यानुसार करायचं पाण्याचं प्रमाण. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर मीठही एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित असं भाजीमध्ये आणि पाणी छान गरम होऊ द्यायचं. तोवर यामध्ये आपण पाव चमचा कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. आता हे सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि बघा आपण जो कांदा बारीक केलेला आहे तो एकसारखा असं पूर्ण भाजीमध्ये लागतो आणि त्यामुळे टेस्टही छान लागते. आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि भाजीला जो रंग आहे तोही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आता आपल्याला उकडलेले बटाटे यामध्ये घालायचे आहेत. तुम्हाला असे हाताने तोडून बटाटे घालायचे नसतील, तर मग तुम्ही बटाट्याचे कापही करून तेही घालू शकता. तेही छान लागतात. पण असा हा बटाटा एकसारखा सगळीकडे लागला जातो. तर आता यामध्ये सर्वच बटाटे आधी घालून घेते. तर इथे आता बघू शकता मी सर्व बटाटे घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे बटाट्यांमध्ये. आता भाजीला छान उकळवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर भाजी जास्त घट्ट अशी वाटत असेल तर मग यामध्ये थोडं पाणी वाढवू शकता. तर बघा इथे भाजीला काय छान रंग आलेला आहे. तुम्हाला चपातीसोबत खायची असू द्यात किंवा पुरीसोबत एकच नंबर लागणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला पुढेही अशा छान घरगुती आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.